नाशिकचा बलात्कारी बाबा म्हणजेच कॅप्टन अशोक खरात याने एका महिलेला गुंगीचं औषध देत तिच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केलेला होता. या आरोपावरून या बलात्कारी बाबाला जे आहे ते नाशिकच्या पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल करून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. परंतु जर पाहिलं तर हा नाशिकचा जो बलात्कारी बाबा आहे त्याच्या संस्थेवरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्या विश्वस्त म्हणून देखील आहेत. त्यामुळं अनेक जण मागणी करतायत, जसं आज रुपाली पाटील ठोंबरे यांनी मागणी केलेली आहे, की रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा. कारण जर ते त्या पदावरती राहिले तर कुठेतरी पोलीस तपासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतं. खरंच एखादी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष जे आहे ते घटनात्मक पद आहे. तशा पद्धतीची व्यक्ती जर अशा संबंधित संस्थावरती जर विश्वस्त म्हणून असेल तर त्यांच्यावरती काही कारवाई होऊ शकते का? हेच आपण सगळं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत. सर, सध्या नाशिकमध्ये एक प्रकरण गाजतंय, ते म्हणजे कॅप्टन अशोक खरात याने जे आहे ते एका महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केले आणि या बाबाचे अनेक पॉलिटिकल कनेक्शन सुद्धा आता पुढे आलेले आहेत. कारण या बाबाच्या मंदिरामध्ये जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सुद्धा बाबांच्या भक्त होत्या. त्या बाबांना भेटण्यासाठी त्यांच्या मंदिरात सुद्धा गेल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु ही या बाबाची जी एक संस्था आहे, शिवनिका संस्था नावाची जी संस्था आहे नाशिकमधील, त्या संस्थेवरती रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, त्या विश्वस्त म्हणून आहेत. आता यामध्ये कसं आहे की तुम्ही मागाशी उल्लेख केला की कोणीतरी मागणी केली की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे किंवा त्या ट्रस्टवर आहेत किंवा त्या घटनात्मक पदावर आहेत. आता शेवटी कसं आहे, हल्लीच्या काळात पाहिलं तर हा नैतिकतेचा सगळा विषय आहे. सध्याचं राजकारण पाहिलं तर नैतिकता कधीच संपलेली आहे. फक्त पैसा, सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे सगळं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं लगेच कोणीतरी मागणी केली आणि कोणीतरी राजीनामा दिला या अपेक्षा करणं किंवा असं घडेल असं तरी आजच्या घडीला काही वाटत नाही. आपण आता विचारलं की एवढ्या मोठ्या पदावर असताना एखादा व्यक्ती आणि त्या एखाद्या बाबाच्या भोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये नाव जर त्यांचं इन्व्हॉल्व होत असेल तर शेवटी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा का नाही ते संबंधित व्यक्तीचा प्रश्न राहील. बरोबर आहे. पण आता तपास कायदा ह्याचा आपण जर विचार केला तर शेवटी त्या कॅप्टन बाबा जो कोणी आहे भोंदू बाबा, त्याच्यावर काय व्हायचे ते आरोप झालेत. कुठल्या महिलेने आरोप करायचे ते केलेत. त्याला पोलिसांनी अटकही केली. तपास मोशनमध्ये आलाय. तपास होऊन चार्जशीट देखील भविष्यात दाखल होईल. बरोबर आहे. आता ह्या बाबावर गुन्हा दाखल झाला आणि म्हणून समजा आता तुम्ही रुपाली चाकणकरांचं नाव घेतलं, लगेच तिने राजीनामा द्यायला पाहिजे का? शेवटी कायद्यासमोर सगळे सामान आहेत. नुसते आरोप करणं, सोशल मीडियातनं काहीतरी फोटो आले, व्हिडिओ आले, आता हे सगळा सत्यता पडताळून बघण्याचा भाग आहे. आणि म्हणून सोशल मीडियातून काही जरी आलं तर जोपर्यंत संबंधित व्यक्तीच्या विरोधात सबळ पुरावा मिळून येत नाही तोपर्यंत कुणी अशी मागणी करणार नाही. पण हे सगळं करत असताना शेवटी आज रुपाली चाकणकर एक मोठ्या पदावर आहेत, घटनात्मक पदावर आहे. बरोबर आहे. हे पद भोगत असताना म्हणजे बजावत असताना नैतिकता, कुठेतरी सामाजिक जबाबदारी, सामाजिक भान हे महत्त्वाचं आहे. आता शेवटी त्यांचं म्हणणं असं आलं की ह्या बाबांच्या बाबतीत मला असं काही मला माहिती नव्हतं. मग तपासामध्ये शेवटी काय निष्पन्न होते आणि तपासात जर असं आढळून आलं की यांना चाकणकर मॅडमला सगळं माहिती होतं की हा बाबा कोण आहे, हा काय उद्योग करतो, काय ह्याच्या भानगडी चालल्यात, हे माहिती असताना जर त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केला तर हा सगळा तपासाचा भाग आहे आणि निष्पन्न झालं तर त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते. पण कायद्याचा कुठलाही गैरवापर केला नाही, सत्तेचा दुरुपयोग केला नाही, संबंधित बाबाला ह्या पदाचा हे दाखवून त्याला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असं जर निष्पन्न झालं तर मग काही प्रॉब्लेम नाही. मग हे फक्त आरोप आहेत की तुम्ही त्याला सेफ केला, त्याला बाजूला ठेवला, त्याला वाचवायचा प्रयत्न केला. हे फक्त आरोप येतील, आरोप होतील. सोशल मीडियातून काय आलंय त्यापेक्षा पुरावा काय आलाय त्याप्रमाणे त्यांचा राजीनामा होईल की नाही हा काळ ठरवेल असं मला वाटतं. सर, एखाद्या घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीने जी खाजगी संस्था असते, ही शिवनिका संस्था नावाची जी संस्था आहे, ज्या संस्थेवरती हा जो नराधम कॅप्टन अशोक खरात हा अध्यक्ष म्हणून आहे, त्या संस्थेवरती घटनात्मक पदावर असणारी व्यक्ती म्हणजे रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. ज्या बाबावरती आरोप झालेले आहेत बलात्काराचे, त्या बाबाच्या संस्थेवरती हा विश्वस्त म्हणून सदस्य म्हणून आहेत. अशा वेळी रुपाली चाकणकर यांना तशा पदावरती म्हणजे घटनात्मक पदावरती असताना एखाद्या संस्थेवरती विश्वस्त म्हणून राहता येतं का? आणि जर त्या राहिल्या असतील तर काय कारवाई होऊ शकते? नाही असतं ना, त्याला कायद्याचं तसं काही तसं बंधन नाही.
कुठल्याही पदावर असले तरी कुठे विश्वस्त असतात, कुठल्या मंडळाचे कार्यकर्ते असतात, बरोबर आहे. ते काम करू शकतात. पण आता कधी-कधी काय असतं की त्याला अनड्यू इन्फ्लुअन्स म्हणतात, खोटा प्रभाव पाडणं. खोटा प्रभाव पाडण्यासाठी काही लोकांना तिथं घेतलं आणि त्या पदाचा गैरवापर करून संबंधित संस्थेमध्ये काही व्यवहार असतील, काही गोष्टी असतील, काही घडामोडी असतील, त्या घडून आल्या किंवा घडून आणल्या आणि हे जर तपासात निष्पन्न झालं, तर ते कायदेनुसार त्यावर कारवाई होऊ शकते, असं मला वाटतं. हे जे शिवनिका संस्थान आहे सर, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या महिला ज्या आहेत, ते त्यांच्या समस्या घेऊन हा जो कॅप्टन होता, त्याच्याकडे मांडायच्या आणि हा अघोरी पद्धतीचं कृत्य करून, जो व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत, अत्यंत अघोरी कृत्य करून तो जे आहे ते महिलांचं शारीरिक शोषण करायचा. तसे व्हिडिओसुद्धा आलेले आहेत आणि ही जी संस्था आहे, त्याच संस्थेवरती रुपाली चाकणकर विश्वस्त आहेत. अशा वेळी एखाद्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तशा पदावरती राहणं, जेणेकरून जर इतर महिला आल्या असतील, तर त्या महिला असं म्हणतील, की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या पदावरती विश्वस्त म्हणून आहेत. त्यामुळे विश्वास ठेवायला काही हरकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटनांना कुठेतरी प्रोत्साहन मिळतं असं वाटतं. नाही, प्रोत्साहन तर निश्चितच मिळतं. कारण मुळात आता आपण जर एवढ्या मोठ्या घटनात्मक पदावर आहे, तर एवढ्या मोठ्या पदावर असताना एखादं कुठलं मठ असेल, कुठलातरी आश्रम असेल, कुठला बाबा असेल, त्याचं बॅकग्राऊंड माहीत नाही. एखाद्या बाबाच्या नादी लागणं, पण शेवटी त्यातनं तुमची बुद्धिमत्ता, तुमची मेंटॅलिटी कळते. आज तुमचा विश्वास कशाला पाहिजे, की बाबा माझं काय शिक्षण झालंय, मी काय निर्णय घेऊ शकतो, घेऊ शकते, मी कसं वागलं पाहिजे, बरोबर आहे ना? तुम्ही जर एखाद्या अशा बाबाच्या नादी लागायला लागले, तर समाजाने तुमच्याकडनं अपेक्षा काय ठेवायच्या? आणि त्यात महिला मंडळाच्या अध्यक्ष असतील, बरोबर आहे. महिला आयोगाच्या. महिला आयोगाचे जर अध्यक्ष असतील, तर आज महाराष्ट्रातल्या महिला, बरोबर आहे, त्यांना किती सुरक्षा पाहिजे, वारंवार प्रकार घडतायत. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पण ज्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे, त्यात जर एखाद्या बाबाकडे जाऊन भविष्य मागत असतील, त्याचे हातपाय दाबत असतील, त्याच्याकडनं काहीतरी गोष्टी विचारून घेत असतील, म्हणजे तुमच्या स्वतःवर विश्वास नाही, मी काय करू किंवा मला आता प्रॉब्लेम झाला आहे, असं जर प्रॉब्लेम घेऊन तुम्ही बाबाकडे जात असेल, तर समाजातल्या महिलेने तुमचा कसा विश्वास ठेवता? हा मेसेज त्यातनं जातो. म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून कुठेतरी अंधश्रद्धेला प्रोत्साहन या सगळ्या प्रकरणामधून दिलं गेलंय असं वाटतं का? नाही, त्यांनी आता शेवटी काय होईल, की तपास सुरू झालाय. तपासामध्ये आता काय होईल, की बाबाच्या संबंधात तपास सुरू झालाय. पण चाकणकर मॅडमनी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं. हे कधी सिद्ध होईल, की त्या बाबाच्या कलीग होत्या. बाबाच्या बरोबर ह्यांनी पण काहीतरी लोकांना आमिष दाखवलं. एखाद्या महिलेला सांगितलं, की तू ही पूजा कर, असं कर, तसं कर काही. म्हणजे जे अंधश्रद्धेमध्ये ज्या गोष्टी घडतात, तसं काही सांगितलं असेल, तर अंधश्रद्धेला बळी घातला भर घातली असं आपल्याला म्हणता येईल. पण तसं काय होणार नाही. कारण चाकणकर मॅडमचं स्टेटमेंट मागाशी मी काहीतरी वाचलं सोशल मीडियामध्ये, की त्यांनाच ते माहीत नव्हतं. हे बाबाचे काय प्रकार चालले होते. त्यामुळे आता सध्या तरी काय दिसतंय त्यांनी हातवर केले. माझा काही संबंध नाही. पण तुम्ही जे सांगताय त्या ट्रस्टवर पण ते आहेत. मग ट्रस्टवर असेल तर मग गंभीर आहे. ट्रस्टीवर मग कारवाई होऊ शकते. हां, मग गंभीर आहे. आता ट्रस्ट मग कसं आहे, मग परत ट्रस्टचा ॲक्ट लागू होतो. ट्रस्टच्या संदर्भात काही गैरव्यवहार झाले, काही गोष्टी घडल्या, तर विश्वस्तांवर कारवाई होऊ शकते. आता हा प्रकार काय झाला आहे, ट्रस्ट आहे. ट्रस्ट म्हणजे काय? धार्मिक ट्रस्ट. धार्मिक ट्रस्ट म्हणजे काय? धार्मिक कार्यक्रम घेणं, लोकांना उद्बोधन करणं, माहिती देणं, जे काय असेल ते, बरोबर आहे. हा एक पाडा झाला आणि ते सगळं करत असताना तिथं काही लैंगिक प्रकार घडले काय, तर त्या पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. त्यामुळं पब्लिक ट्रस्ट ह्याचा कायदा वेगळा आहे, त्याचं कोर्ट वेगळं आहे आणि ह्या बाबांनी केलेले उद्योग, भोंदू बाबांनी आणि याच्यावर झालेली कारवाई, बरोबर, ही फौजदारी स्वरूपाची, त्याचं कोर्ट वेगळं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. भविष्यात कसं कसं निष्पन्न होतं, तपासामध्ये काय आढळून येतं आणि जर पोलिसांनी रिपोर्ट दिला की या विश्वस्तांनी असं असं केलं आहे धर्मादाय आयुक्तांच्याकडं, मग धर्मादाय आयुक्त तर त्यामध्ये भविष्यात कारवाई करू शकतात, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर घटनात्मक पदावरती असणाऱ्या व्यक्तीवरती जर कारवाई करायची असेल, तर कशा पद्धतीची सगळी प्रोसेस असू शकते? आता घटनात्मक पदा म्हटल्यानंतर मग आता आता शेवटी कसं आहे, की तुम्ही आत्ता सांगितले की काही व्हिडिओ पण सापडलेत, व्हिडिओ पण व्हायरल झालेत. यामध्ये मला आत्ता आठवतंय, की पुण्यामध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं. मला वाटतं कोणतरी राठोड नावाचे आमदार का मंत्री कोणतरी होते. एका मुलीने आत्महत्या केली आणि त्या मुलीचे इतके व्हिडिओ बाहेर पडले. मग ते कोणी काढले, कसे गेले, काय, हा सगळा आता ते आपण काही इथं बोलू शकत नाही. हा त्यातलाच प्रकार असण्याची शक्यता आहे, की हे सगळे राजकारणी डावपेच असू शकतात. बरोबर आहे. त्या भोंदूबाबाला अटक काय होती, त्याच्याकडनं व्हिडिओ काय मिळतात, ते पोलिसांनी घेतलेले व्हिडिओ लगेच समाज माध्यमांपर्यंत पोहोचले सुद्धा. ते व्हिडिओ पण व्हायरल झाले. म्हणजे एकमेकाला शहाकाटशा देण्यासाठी, बरोबर आहे. जर उच्च जे कोणी असतील मंत्रिमंडळातले किंवा टॉपचे लीडर, त्यांना जर असं वाटलं,
की अमुक अमुक व्यक्तीचा राजीनामाच घ्यायचा, तर त्यासाठी जे जे करावं लागतं त्या गोष्टी हे करू शकतात. त्यातनं राजीनामा जाऊ शकतो. आता घटनात्मक पदावर म्हटल्यानंतर एक नैतिकतेची जबाबदारी म्हणून आतून त्यांना सांगेल की बा तुम्ही आपला राजीनामा द्या आणि त्या पदावरून बाजूला व्हा. पण जोपर्यंत त्या पदावर आहेत तोपर्यंत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कुठली कारवाई होणार नाही, कारण त्याला मग घटनात्मक पद त्याचं आड होईल. सर, काही दिवसांपूर्वी म्हणजे 4 मार्च 2025 रोजी जो स्थानिक पेपर आहे नाशिकचा, त्या पेपरमध्ये भोंदू कॅप्टन बाबाची पोलखोल करणार अशा मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध झालेली होती आणि ही बातमी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर राज्य महिला आयोगाकडून ही बातमी कोणत्या आधारावरती दिल्या गेली अशा पद्धतीचं खुलासा पत्र त्या हे संपादकाकडे मागवण्यात आलेलं होतं. अ, त्यामुळे हे प्रकरण जर पाहिलं तर 4 मार्च 2025 आहे. त्यानंतर याच भोंदू बाबाच्या संदर्भातलं हे प्रकरण होतं. तेव्हा रुपाली चाकणकर यांनी खुलासा पत्र मागवलं होतं. अशा पद्धतीचे सध्या त्यावेळेचं जे हे आहे खुलासा पत्र त्या संपादकाचं, ते आता सगळीकडे व्हायरल होतंय. नाही, आता यामध्ये कसं आहे, त्या पत्रावरून असं दिसतंय की 4 मार्च 2025 म्हणजे आता जवळपास त्याला वर्षाचा एक कालावधी निघून गेला. 1 वर्षापूर्वी एखादा वृत्तपत्राचा संपादक सांगतो की असा-असा भोंदू बाबा, त्याचं नाव जरी नसेल, त्याचं कॅप्टन हे पद टाकलं असेल, बरोबर आहे, किंवा कॅप्टनही टाकू नये. पण अशा ठिकाणी अशा-अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाचे प्रकार घडतायत. महिलांना ब्लॅकमेल केलं जातं. असे प्रकार घडतायत. कुठेतरी तपास व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आता ही जर बातमी असेल, ही बातमी अननोन अनोळखी इसम, अनोळखी बाबा कोणी असेल तो. पण पेपरने पेपरचं काम केलं. तपास करायचं काम कोणाचं होतं? महिला आयोगाचं. महिला आयोगाने ॲक्शन त्याचा कॉग्निझन्स घेतला त्या बातमीचा, की बा तुम्ही अशी अंदाजे बातमी कशी छापली? तुमच्याकडे काय पुरावा आहे का? सांगा कुठला महाराज आहे अशी भानगडी करतोय, लफडी करतोय. आमच्या पुढे आणा, आम्ही कारवाई करू. बरोबर आहे. पण त्या पेपरवाल्याने काय केलं? फक्त बातमी काय दिली, की असे-असे प्रकार चालतात. महिला आयोग सक्षम आहे, त्यांनी दखल घ्यावी. आता महिला आयोग म्हटल्यानंतर तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे जर महिला आयोगाच्या अध्यक्षच जर त्या ट्रस्टवर असतील, बरोबर आहे. शेवटी महिला आयोग ॲक्शन कधी घेते? रीतसर त्यांच्याकडे तक्रार आली तर. कुठल्याही पेपरची लगेच कोणी ॲक्शन घेत नाही. बऱ्याच वेळेला आपण हे बघतो, की पोलीस स्टेशनला पोक्सोसारख्या केसेसमधल्या पीडित मुली जातात. दखल घेतली जात नाही. महिला आयोगापर्यंत पोहोचतं. महिला आयोगाला वाटलं तर ॲक्शन घेतली जाते, सांगतात ॲक्शन घ्या म्हणून. आता ह्याच्यामध्ये ती पेपरची बातमी होती. मग पेपरच्या बातमीवरनं लगेच कॉग्निझन्स घेऊन संबंधित वृत्तपत्राला नोटीस पाठवून तुम्ही अशी कशी काय बातमी छापली? ह्याचा खुलासाही मागवला. म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती होतं, की ही बातमी कोणासंदर्भात आहे? यामध्ये कोण इन्व्हॉल्व होऊ शकतं? 1 वर्षापासून जर हे प्रकरण चाललं असेल, तर समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे आणि धोकादायक आहे. एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आणि तुम्ही खुलासा मागवत आहे. कारवाई कुठली होत नाही आणि शेवटी 1 वर्षानंतर सत्य बाहेर पडतं, जे आता नाशिकच्या पोलिसांनी आता तपास चालू केला. म्हणजे कुठेतरी रुपाली चाकणकर यांनी या संपूर्ण घटनेमध्ये लक्ष घातलं नाही. म्हणून अशा पद्धतीचे प्रकार पुढे आलेले आहेत. 58 व्हिडिओ एकंदरीत पुढे आलेत असं वाटतं. नाही, नाही, लक्ष घातलं असं नाही. पण एकंदरीत ते सगळं प्रकार पाहिला, तर असं आहे थोडंसं एक वकील म्हणून आम्ही ज्या केसचा विचार करत असतो, असं वाटतं, की सगळ्यांना एकमेकाला माहिती होतं की काय? 1 वर्षापूर्वी जर बातमी आली, तुम्ही सांगता ही बातमी अशी कशी अंदाजे दिली? तुम्ही काय कोणाला बदनाम करता का? तुमच्याकडे पुरावे आहेत का? आणून द्या. आता कोण असे पुरावे देणार आहे? बरोबर आहे. पण तुम्ही त्या ट्रस्टवर आहे ना आज. तुम्हाला आतमध्ये काय चाललंय? थोडं तरी पुसटशी कल्पना असायला पाहिजे होती. पण त्यांचा स्टँड असा आहे, की मला काय ते माहीत नव्हतं. आता पोलीस त्यांचा तपास करतील आणि म्हणून माझं म्हणणं आहे, की पोलिसांनी रीतसर जर तपास केला, तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील. पण नेहमीचा अनुभव असा आहे, की उच्च पदस्थ असले, की वरच्या वर संपतं. 8 दिवस बातम्या चालतात, 10व्या दिवशी विसरतात. लोकांची क्षमता कमी असते. दुसरं प्रकरण घडलं, की हा भोंदू बाबा गेला बाजूला. हा सगळा नेहमीचा प्रकार आहे. म्हणजे चौकशी वगैरे होऊ शकते का सर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची? ज्या पद्धतीचं खुलासा पत्र त्यांनी मागवलेलं होतं. नाही, नाही. तपासामध्ये जेव्हा निष्पन्न होईल ना, की 4 मार्च 2025ला बातमी आली. त्या बातमीची दखल घेऊन तुम्ही ताबडतोब त्या पेपरला नोटीस काढली. तुम्ही ह्याचा खुलासा करा. बरोबर आहे. मग हा खुलासा तुम्ही कुठल्या अनुषंगाने केला? म्हणजे तुम्हाला त्या ट्रस्टची माहिती होती का? तुम्हाला आतमध्ये काय चाललंय माहिती होतं का? त्या म्हणणार मी त्या ट्रस्टवरच होते. पण आत काय चाललंय आता मी डे टू डे थोडी बघत बसतोय. त्यामुळे त्या म्हणणार मला त्यातलं काय माहीत नाही. बरोबर आहे. पण पोलीस तपासी अंमलदार जे कोणी असतील, आयोग, त्यांना जर असं वाटलं तर त्यांचं एक स्टेटमेंट घेतील आणि त्या स्टेटमेंट काय देतील? शेवटी ते एक विटनेस आहेत. बरोबर आहे. त्यांना काही आरोपी केलेलं नाही. आरोपी असते तर आरोपीच्या स्टेटमेंटला काही किंमत नाही. पण त्या जबाबामध्ये काय सांगतात, त्याप्रमाणे परत पोलिसांना पुढचा तपास करावा लागेल. असं एक वकील म्हणून आमचा नेहमीचा अनुभव आहे. अर्थात हे होते ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. जर पाहिलं तर कॅप्टन अशोक खरात ज्याच्यावरती बलात्काराचे आरोप झालेले होते,
तो ज्या संस्थेवरती अध्यक्ष होता त्या संस्थेवरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सदस्य म्हणून आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावरती घटनात्मक पदावरती असल्याच्या नंतर काही कारवाई होऊ शकते का? तशा पद्धतीचं काही प्रोव्हिजन आहे का? याविषयी ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.